नमस्कार मित्रो. आता बऱ्याच ठिकाणचे सोलापूर झाला, परत संभाजीनगर, यवतमाळ आणि गोंदिया, वाशिम ह्या ठिकाणचे ग्राउंड झालेले आहेत बऱ्याच पोराला. आता ग्राउंड झाल्यामुळे लगेच 7-8 दिवसामध्ये ट्रायल येऊ शकते किंवा ट्रायलचं मेसेज येईल. तर आता सध्या जास्तीत जास्त वाजवण्यावर भर द्या. तुम्ही जे वाद्य वाजवता हे क्लारनेट आहे. हे क्लारनेट कुठली बी फ्लॅट क्लारनेट आहे. हिचे टोटल ह्याच्या चाब्या किती आहेत, परत ह्याचे टोटल हे पार्टचे नावं, ही म्हणजे तुमचं कुठलं पण इन्स्ट्रुमेंट असो, ट्राम्पेट, क्लारनेट, ट्राम्बोन, सेक्सफोन, कुठलं पण असो, त्याच्याबद्दल माहिती करून घ्या. हे कुठल्या क्लिपमध्ये वाजतं, कुठल्या सेक्शनमध्ये वाजतं. आज फक्त वाद्याबद्दलची माहिती सांगत आहे. परत हे तुम्ही वाजणार हे कुठल्या कंपनीचं, म्हणजे दोन काही नादराली आहे, डुप्लोमेट आहे, जेवा आहे, आता 2-3 कंपनी आहेत. त्या कंपन्याचे तुम्हाला म्हणजे इन्स्ट्रुमेंट माहिती पाहिजे. कारण तिथं तुम्ही नेणारे पण वाजवणारे पण इन्स्ट्रुमेंट राहतात, दुसऱ्या पण कंपनीचे काही इन्स्ट्रुमेंट राहतात. विचारणार नाहीत, पण तुम्हाला तसं माहिती राहावं. तसं काही विचारणार नाही की कोणत्या कंपनीचा, पण कदाचित विचारू शकतात कुठल्या कंपनीचा असं. त्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे. क्लारनेटमध्ये बरेच प्रकार येतात. ई फ्लॅट, सी फ्लॅट, परत ही बी फ्लॅट क्लारनेट आहे. त्याच्यामुळं तुमच्या वाद्याची माहिती, ट्राम्पेट असो, क्लारनेट असो, त्याच्यामध्ये हे पाठीमागचा ॲक्टिव्ह, टोटल नोट, परत हे तुम्हाला माहिती पाहिजे. परत क्लारनेट किंवा तुमचं वाजवणारं इन्स्ट्रुमेंट किती स्वरापर्यंत वाजतं, म्हणजे कुठून कुठं वाजतो ह्याच्या माहिती, वाद्याची पूर्ण वाद्याची माहिती, स्वतंत्र तुम्ही वाजवणाऱ्या वाद्याची माहिती, प्लस इतर वाद्याची ओळख. म्हणजे बरेच इन्स्ट्रुमेंट काय त्या ठेवले राहते, त्याच्यात तुम्हाला कमीत कमी नाव माहिती पाहिजे, हे होय ते होय असं. सेक्सफोन आणि अल्टो, नाही अल्टो सेक्सफोन आणि टेनर हे दोन्ही जवळपास सेमच आहे दिसायला, फक्त थोडा बहुत चेंजेस असतो आकारामध्ये. इफोनियम आणि बॅरिटोन हे पण सेमच असतात. आता एक क्लारनेट झालं, हे जे क्लारनेट आहे ह्याचंच असे कार्नेट आहे, ट्राम्पेटचा प्रकार आहे, पण त्याला नाव कार्नेट बोलतात. असे काही बरेचसे नावं सेम पण वाद्य अलग आहेत, काही वाद्य सेम आहेत पण त्याचे क्लिप किंवा त्याचे नावं अलग आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर लक्ष द्या. आणि लिपीचा आता नेमका अभ्यास काय करायचा त्याच्यावर तुम्हाला थोड्या वेळात एक व्हिडिओ पाठवेन. जो व्हॉट्सअप ग्रुपला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या पाठवून, जे आता नेमकं लिपीला काय करायचं, लिपीला जास्त लोड नाही घ्यायचा आणि जास्ती बी लई काय करायचं नाही. नेमकं काय करायचं, कुठल्या बेसवर प्रश्न विचारतात आणि आपल्याला वाजवाय काय लावतील किंवा काय विचारतील, ह्याच्यावर एक सविस्तर 4-5 मिनटाचा व्हिडिओ व्यवस्थित बनवतो आणि तो आपल्या ग्रुपला टाकतो. म्हणजे तुम्हाला लिपीसाठी फायदा होईल. लिपीला जास्त आतमध्ये म्हणजे जास्त खोलवर जायची गरज नाही. वरवरचाच बेसिक नॉलेज हेच महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणाला बेसिक नॉलेज माहिती आहे, पण त्याच्यापैकी बी थोडंसं ॲडव्हान्स बेसिकमध्ये पण माहिती असणं म्हणजे ट्रायला कसे पण बरेच मुलं राहतात, प्रत्येकाला जास्ती काही विचारत नाही. 3-4 1-2 प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे प्रत्येकाला अलग अलग विचारतात, ह्याला अलग, त्याला अलग, त्याला अलग. त्याच्यामुळे ते पूर्ण सायकल तुम्हाला माहिती राहिलं म्हणजे कुठलाही प्रश्न विचारला लिपीबद्दल तर तुम्हाला येईल. त्याचं PDF पण दिलेलं आहे. PDF संदर्भामध्ये काही बेसिक ते ॲडव्हान्समध्ये काही व्हिडिओ तयार करून ग्रुपला टाकतो. आणि तरी पण तुम्हाला काही शंका असेल वाजवायला, म्हणजे लिपीबद्दल ह्याच्याबद्दल कुठला चॅप्टर किंवा कुठला भाग जमत नसेल, समजत नसेल, तर मला टेक्स्ट व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याचा मी किंवा ग्रुपला मेसेज डायरेक्टली टाका, ग्रुपवर उत्तर देईन किंवा प्रश्नाला टाका, तुम्हाला उत्तर देईन. जय हिंद.